नागपुरातील धक्कादायक घटना। ऐन मंडपात नवरी सतत ओठांना लावत होती हात। संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ। आकाश जिंदल पारेख हा काही दिवसांपासून आपल्या आयुष्यासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होता। अनेक ठिकाणी स्थळ पाहूनही त्याला अपेक्षित मुलगी मिळत नव्हती। त्याच काळात त्याचा संपर्क एका तरुणीशी झाला। त्या तरुणीचं नाव पूजा होतं। पूजाने स्वतःला एका मुलीची बहीण असल्याचं सांगितलं आणि तिच्याकडे एका सुंदर सुशिक्षित मुलीचं स्थळ असल्याचा दावा केला। बोलण्यात गोडवा, वागण्यात आत्मविश्वास आणि प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर। त्यामुळे आकाशलाही तिच्यावर संशय घेण्याचं कोणतंच कारण वाटलं नाही। काही दिवस दोघांमध्ये सतत फोनवर चर्चा व्हायची। पूजाने आकाशला एका तरुणीचे फोटो दाखवले। फोटो पाहताच आकाशला ती मुलगी आवडली। त्यानंतर लग्नाची बोलणी पुढे सरकू लागली। प्रत्येक गोष्ट इतक्या सहजपणे घडत होती की समोर काहीतरी वेगळं सुरू आहे याची कुणालाही कल्पना नव्हती। पूजाने आकाशला नागपुरात येण्यास सांगितलं आणि कोराडी परिसरातील एका घरात त्या मुलीची भेट घडवून आणली। दोघांची भेट झाली, थोडा वेळ चर्चा झाली। घरातील वातावरणही अगदी सामान्य वाटत होतं, त्यामुळे आकाशचा विश्वास आणखी वाढला। काही वेळातच लग्न ठरलं। त्यानंतर लग्नाच्या तयारीच्या नावाखाली खर्च सांगितला गेला। हॉल, पूजा, कपडे, व्यवस्था आणि इतर कारणंही सांगितली जात होती। आकाशकडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने घेतले गेले। त्यालाही वाटलं लग्नाचा खर्च असतोच, त्यामुळे त्याने कोणताही वाद घातला नाही। काही दिवसांनी सीताबर्डी परिसरातील एका मंदिरात लग्नाचा दिवस उजाडला। नातेवाईक जमा झाले, मंडप सजला, पुजारीही आले। सर्व काही अगदी सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं, पण त्याच वेळी काही लोकांच्या नजरेत एक गोष्ट सतत खटकत होती। नवरी वारंवार आपल्या ओठांवर हात नेत होती, कधी होठ दाबत होती तर कधी आजूबाजूला घाबरून पाहत होती। तिच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा अस्वस्थता अधिक दिसत होती, मात्र त्या क्षणी कुणालाही त्याचं कारण समजलं नाही। लग्नाचे विधी सुरू होण्याच्या तयारीत होते। आकाश आनंदात होता। त्याला वाटत होतं की आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, पण नवरीच्या चेहऱ्यावरचं तणावाचं सावट काही कमी होत नव्हतं। ती वारंवार मोबाईलकडे पाहत होती, प्रत्येक आवाजाला दचकत होती। मंडपात उपस्थित काही लोकांनाही तिची ही विचित्र हालचाल जाणवत होती, मात्र कोणीही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। अचानक मंदिराच्या प्रवेशद्वारातून एक व्यक्ती धावत आत आली। त्या व्यक्तीने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला। काही क्षणातच संपूर्ण मंडप शांत झाला। सर्वांची नजर त्या अनोळखी व्यक्तीकडे वळली। वातावरणात तणाव निर्माण झाला। नवरीचा चेहरा फटक पडला, तिच्या हातापायांना थरकाप सुटला। ती पुन्हा एकदा ओठांवर हात ठेवून खाली मान घालून उभी राहिली। त्या व्यक्तीने केलेला दावा ऐकताच सर्वांना धक्का बसला। मंडपात उपस्थित लोक एकमेकांकडे पाहू लागले। काहींना काय घडत आहे हेच समजत नव्हतं। आकाशच्या चेहऱ्यावरील आनंद काही क्षणात गायब झाला। त्याच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले। नेमकं खरं कोण बोलतंय? समोर उभा असलेला माणूस की लग्नासाठी आलेली मंडळी? क्षणाक्षणाला गोंधळ वाढत गेला। काही लोक त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण नवरीला प्रश्न विचारत होते, पण ती कोणतंच स्पष्ट उत्तर देत नव्हती। तिची घाबरलेली अवस्था पाहून संशय आणखी वाढत गेला। काही मिनिटात लग्नाचा आनंद भीती आणि संभ्रमात बदलला। आकाशने परिस्थिती पाहताच तातडीने निर्णय घेतला। त्याला आता समजू लागलं होतं की आपण एखाद्या मोठ्या कटाचा भाग बनलो आहोत। त्याने वेळ न घालवता थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठला आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली। पोलिसांनीही तक्रारीचं गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला। तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसे तसे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले। पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या पूजाला ताब्यात घेतलं। तिची चौकशी सुरू होताच अनेक गोष्टींचा उलगडा झाला। ही केवळ साधी फसवणूक नव्हती, तर नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार असल्याचा संशय बळावला। चौकशी दरम्यान पोलिसांना या टोळीची कार्यपद्धती समजू लागली। विवाहासाठी इच्छुक तरुणांना लक्ष्य करायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा, आकर्षक फोटो दाखवून लग्न निश्चित करायचं आणि लग्नाच्या तयारीच्या नावाखाली पैसे व दागिने उकळायचे। त्यानंतर योग्य संधी मिळताच गायब व्हायचं किंवा वेगवेगळे डावपेच रचायचे। या पद्धतीमुळे अनेक जण आर्थिक फसवणुकीचे बळी पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। अखेर पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। मंडपात धावत आलेल्या व्यक्तीने दावा केला, ही मुलगी माझी पत्नी आहे। हा दावा समोर आल्यानंतर संपूर्ण लग्नाचा खेळ उघडकीस आला। आकाशची मोठी फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं। त्याच्याकडून सुमारे 70,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने घेतल्याचं समोर आलं। या प्रकरणानंतर सीताबर्डी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या टोळीतील इतर सदस्यांचाही शोध सुरू असून यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांशी त्यांचा संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे। त्यामुळे विवाहासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना योग्य पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेने करून दिली आहे।